जो दिन उन लम्हों को याद करे वो बातें कभी ना खत्म होने वाली बातें, वो रातें बड़े सपनों की छोटी छोटी रातें है, कुछ अनकहे से कुछ अनसुने से वो ख्याल। आओ फिर उन्हें बुने हम, आओ फिर मिले हम, बीत गए जो दिन उन लम्हों को याद करें हम। वो लम्हे वो किस्से साथ बांटे जिंदगी के वो हिस्से है, कुछ अजीब से बंधन अटूट से है, कुछ अजीब से बंधन अटूट से। आओ उनमें फिर से बंधे हम, आओ फिर मिले हम, बीत गए जो दिन उन लम्हों को याद करें हम। विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। नूतन विद्यालयाचे माजी शिक्षक त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे 1999 ची बॅच या आयोजित करणारे सर्व विद्यार्थिनी यांचं मी निकम परिवाराच्या वतीने स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला अतिशय आनंद वाटला। बरेच दिवसानंतर सर्वांच्या भेटी झाल्या। बऱ्याच जणांचे मुलांचे तर चेहरे बऱ्याच जणांचे ओळखून येत नव्हते, परंतु हा विद्यार्थी आहे एवढं तरी लक्षात आहे निदान। ज्यांच्या मधल्या काळात भेटी झाल्या त्या विद्यार्थ्यांना मात्र निश्चितच अजूनही चांगलं ओळखलं जातं। काही चेहरे कायमचेच ओळखीत राहणारे आहेत, काही मात्र बऱ्याच काळानंतर भेट झाल्यामुळं ओळखू आलेले नाहीत। तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद। वावी विद्यालयामध्ये 83 ते 2001 या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि हे काम करत असताना वावी विद्यालयामध्ये अनेक प्रकारची कामं करायला संधी मिळाली। सर्व प्रकारची कामं इथं मी शिकलो। यापूर्वी 2 वर्ष सावळीवीर आणि गोदेगाव या 2 शाळांमध्ये थोडे दिवस 1-1 वर्षाचा कालावधी माझा फक्त गेला, परंतु इथं थोडं स्टेबल राहिलो आणि त्या कालावधीमध्ये वेलदारी सर असतील, यादव सर असतील, पगार सर असतील, चालके सर असतील, सर्वच पगार RD होते। त्याचप्रमाणे बरेच आमचे आत्रे सर असतील, कदम सर असतील, सर्वांच्याच मदतीने अनेक कामं करायची संधी मिळाली आणि त्या कामाचा फायदा मला KBP विद्यालय कोपरगाव या ठिकाणी झाला। कोपरगावला मी ज्यावेळेला मला तिथं मुख्याध्यापक म्हणून काम करायची संधी मिळाली त्यावेळेला मात्र इथं जे मी कामं अनेक प्रकारची कामं केली, त्यामुळं मला कधी कोणाचं त्या विद्यालयामध्ये गेल्यानंतर विचारायची संधी मिळाली नाही, म्हणजे विचारावं लागलं नाही। कारण आता तुम्ही जेवढी संख्या आहे तिथं तेवढी शिक्षक आणि स्टाफची संख्या होती आणि जवळजवळ 1800 विद्यार्थी आणि तेही कोपरगाव तालुक्याच्या ठिकाणी। तेवढं सांभाळण्याचं कौशल्य माझ्यात आलं होतं आणि ते मी चांगल्या प्रकारे काम केलं गेलं। कोपरगावचं KBP विद्यालय तुम्हाला सर्वांना परिचित आहे। सर्व प्रकारच्या परीक्षा ऑक्टोबर मार्च सगळ्या प्रकारच्या परीक्षा त्या ठिकाणी होतात आणि त्या ठिकाणी काम करण्याची मला संधी मिळाली आणि निश्चितच ती संधी मला जाणीवपूर्वक दिली गेली। मी नाही म्हणत असताना सुद्धा मला त्या ठिकाणी टाकलं गेलं आणि ती काम करण्याची संधी मिळाली। त्याला कारण माझा पाया या विद्यालयामध्ये पक्का झाला होता।
कारण 52 लोक स्टाफ 52 होते, त्या 52 लोकांचं वेळापत्रक माझं पाठ असायचं. इतकं म्हणजे शार्पनेस त्यावेळेला होता. आता थोडं विसरळूपणा निर्माण झाला आहे. आणि त्या वेळेला काम करत असताना सुपरवायझर म्हणून, परीक्षक म्हणून मी त्या विद्यालयामध्ये काम केलं. आणि त्यानंतर मला तिथं प्राचार्यपदी काम करण्याची संधी मिळाली. वावी विद्यालयामध्ये काम करत असताना त्या कामाचं श्रेय किंवा फलित मला मिळालेलं आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि आता सध्या 10 वर्ष झाले रिटायर झालो आहे. 2014ला मी KBP विद्यालय कर्मवीर भाऊराव पाटील तांत्रिक आणि माध्यमिक विद्यालय कोपरगाव या ठिकाणी रिटायर झालो. आणि 10 वर्षापासून आता सध्या काही काम नाही. आणि या काम करत असताना जे समाधान मिळतं ते निश्चितच आपल्याला आयुष्यामध्ये समाधान देऊन जातं. आणि आपलं आयुष्य जे आहे ते सुखी समाधानी वाटतं. मुलंही चांगल्या प्रकारची शिकली आहेत. वावी इथून गेल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. ते MBBS, सुहास MBBS झाला. त्यानंतर त्याने डिप्लोमा आर्थो DNB आर्थो केलं आहे मुंबईला. उल्हास MBBSला BJ मेडिकलला MBBS झाला. त्यानंतर LT विद्यालय आपलं सायन विद्यालय आपलं सायन कॉलेजला मुंबईला तोही MA जनरल सर्जन झाला. त्यानंतर पुन्हाही तो ऑल इंडिया 52 रँक आला त्याचा. आणि त्यानंतर तो युरोलॉजी झाला. आणि सगळेच या ठिकाणी सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. हॉस्पिटलही चांगल्या प्रकारचं जवळजवळ 10,500 स्क्वेअर फूट 4 मजली हॉस्पिटल बांधलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा मेडिक्लेम वगैरे चालू आहेत. दोघांचेही चांगल्या प्रकारचं काम चालू आहे. मी फक्त फिरण्याचं काम करतो. शेती पाहत नाही. कधीतरी एखाद्या चक्राला जातो. शेतीही पाहत नाही. शेतीची चांगल्या प्रकारची सुधारणा केलेली आहे. सर्व व्यवस्थित आहे. फक्त एकच गोष्ट त्यामध्ये बिघडली गेली आणि ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बाकी सर्व व्यवस्थित आहे. आणि आत्ताच मी नर्मदा परिक्रमा करून आलो. खरं म्हणजे नर्मदा परिक्रमा करत असताना जो मोठा कालावधी आहे, अर्थात खडतर असं काम आहे ते काही सोपं नाही एवढं. आणि ते काम करत असताना त्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 3 महिन्याचा कालावधी लागतो. आणि हे 3 महिने दररोज सकाळी 5:30ला सुरू करायची परिक्रमा आणि जवळजवळ 6:30ला संपायचं. बऱ्याच जणांचा फोन यायचे तर फक्त काय विचारणार आमच्या ग्रुपमध्ये, अरे ते सरांचं कसं काय चालतं का नाही. प्रत्येकाचं वाक्य मला वाटतं असं एकही फोन नव्हता की त्याच्यात सरांचं काय चाललंय चालतं का ते. मला वाटतं आम्ही 2 वेळेला 48 किलोमीटर एका दिवसामध्ये चाललो. म्हणजे 48 किलोमीटर. शेवटचे 10-15 दिवस मला वाटतं जवळजवळ 40 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास आम्ही केला. आणि जवळजवळ वजनही बरंच 11 किलो कमी झालं होतं. शरीराचं शुद्धीकरण झालं आहे. आता तसं काही म्हणजे थकवा वगैरे काही जाणवत नाही. आणि विशेष म्हणजे परिक्रमा केल्याचं समाधान मिळालं. परिक्रमा झाल्यानंतर वाटायला लागलं खरंच खडतर काम आहे, अवघड काम आहे. कारण बसने 15 दिवस करायचं म्हटलं तरी अवघड आहे. आणि पायी जर चालायचं म्हटलं तर खूपच अवघड आहे. कारण नर्मदेच्या किनाऱ्याला जायचं आहे. दगडं आहेत, सगळे माती वाहून गेलेले असते, कडे असतात, चढ आहेत. डोंगराचे 3-3, 4-4 किलोमीटरचे चढून गेलो आम्ही. आणि उतारही तेवढे तीव्र आहेत. अशा प्रकारची नर्मदा परिक्रमा करण्याचं काम आम्ही आमचे गावातले 5 जणांच्या मदतीने झालं. आणि सध्या तरी निवांत आहे. हे चालू आहे सध्या पाहण्याचं काम. बोलायचं का तुला नाही. हां, तर 3 नातू आहेत. सुहासला 2 आहेत. हा छोटा आहे पार्थ. आणि दुसरा कौस्तुभ आहे, तो 5वीला गेलेला आहे. आणि उल्हासला पण एक आहे, तो 3 वर्षाचा आहे. शर्विल नाव आहे त्याचं. हे दोघंही मराठी शाळेत शिकत आहेत, जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी. आणि व्यवस्थित अशा प्रकारचं सगळ्यांचं चालू आहे. तुमच्याही सर्वांचं इथलं पुढं आयुष्य सुखी समाधानाचं जावं. सहकार्यांचंही आयुष्य सुख समाधानाचं आणि आरोग्यदायी जावं अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला. आम्हालाही काहीतरी त्यापासून जरा ऊर्जा मिळते. कामही सध्या आता काही नसल्यामुळं जरा बरं वाटतं. कामात सगळ्यांना भेटीगाठी झाल्यामुळं. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. आणि सरांनी आपली मनोगत व्यक्त करावे.
आपणा सर्वांचे फक्त 1 ते 1.5 मिनिट घेतोय, कारण कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे. माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, आपणा सर्वांना आज वेगळं वाटतंय, विद्यार्थ्यांना पण वेगळं वाटतंय, जणू काय आपण शाळेत आहोत. आणि आम्हाला पण खूप वेगळं वाटतंय, जणू काय आम्ही याच शाळेत टीचर म्हणून काम करतोय. खूप आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा जो कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आहे, ते आयोजन संयोजन अतिशय सुरेख आहे. कारण जणू काही तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटची मदत घेतली काय असं वाटावं, इतकं सुरेख हे संयोजन आहे. याचं कारण असं आहे, तुम्ही ज्या वेळेला आमचा सत्कार घेत होते त्यावेळेला मध्येच तुम्ही तुमच्या वर्गमित्रांचा परिचय पण करत होते, ज्याच्यामुळे कार्यक्रम अतिशय सुरेख झाला, कंटाळवाणा वाटला नाही. अतिशय छान असं नियोजन होतं. खरं म्हणजे शाळा म्हणजे फक्त ज्ञानाचं मंदिर नाही, ज्ञानाचं केंद्र नाही, तर शाळा म्हणजे ज्ञान आणि संस्काराचं केंद्र आहे असं आम्ही नेहमी सांगायचं. आणि त्याचं प्रत्यंतर ह्या विद्यार्थ्यांच्या मधून येते. मित्र, विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी शिक्षकाला तो अजून मोठा व्हावा असं वाटतंय. जगामध्ये फक्त 3च अशा व्यक्ती आहेत, ज्या विद्यार्थी खूप मोठा झाला तर अजून मोठा, अजून यशवंत झाला पाहिजे असं त्यांना वाटतंय. अशा 3च व्यक्ती आहेत जगामध्ये. एक आई, दुसरे तुमचे वडील आणि तिसरे तुमचे शिक्षक. काही वेळेला तुमचा स्वतःचा सख्खा भाऊ, सख्खी बहीण यांना सुद्धा काही वेळेला म्हणतो मी रेअरेस्ट ऑफ द रेअर, अशा वेळेला काही वेळेला आपलं यश पाहवत नाही, परंतु तुमच्या शिक्षकाला, तुमच्या आई वडील आणि तिसरी व्यक्ती तुमचे शिक्षक, तुम्ही कितीही मोठे झालात, तुम्ही खासदार झालेत ना तर तुम्ही मिनिस्टर झाले पाहिजेत, तुम्ही मिनिस्टर झाले तर तुम्ही प्राईम मिनिस्टर झाले पाहिजेत असं वाटतंय. अशी व्यक्ती आहे शिक्षक. आणि खरं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आमच्या पाया पडताय ना, मला तर म्हणजे स्वतःच कसतरी होतंय. त्याचं कारण असे, तुम्ही खूप मोठे असता समाजामध्ये आणि तरी तुम्ही आमच्या पाया पडताय. अपूर्व अशी गोष्ट आहे. ही गोष्ट फक्त शिक्षकाच्या वाट्याला येत असते. मी मागे खरं म्हणजे हा घडलेला प्रसंग रिपीट करतोय, परंतु मागच्या वर्षी नाशिकला असंच हॉस्पिटलमध्ये असाच एक प्रसंग आला. या शाळेचा विद्यार्थी डॉक्टर सतीश कापडणीस चाइल्ड सर्जन आहे तो, आणि माझ्या तोंडावर मास्क होता. आणि मग मी त्यांना म्हटलं, तुम्ही डॉक्टर कापडणीस का? हो. मग पुढे माझ्या तोंडावर मास्क असल्यामुळे ओळखलं नाही त्यांनी, परंतु ज्या वेळेला तोंडावरचा मास्क बोलताना आपोआप निघला, कारण त्यांनी सांगितलं की मी वावीला शिकायला होतो. वावीला शिकायला होतो म्हटल्यानंतर म्हटलं वावीला कधी शिकायला होता, कधी शिकायला होते तर आणि मग म्हटलं मी पण वावीला होतो आणि वावीला टीचर म्हणून काम करत होतो. त्यावेळेला तोंडावरचा मास्क निखळला गेला बोलताना, आणि डॉक्टर सतीश कापडणीस माझ्या पाया पडले. सभोवतालचे सगळे लोक आश्चर्यानं पाहत होते. ही गोष्ट फक्त शिक्षकाच्या वाटेला येते. त्या डॉक्टर सतीश कापडणीसने असा एक किस्सा सांगितला आहे. ते म्हटले की सर, आता हे जणू काय कालच घडलंय अशी ही गोष्ट घडली होती. त्यांनी सांगितलं, मी 9वीत होतो, माझी बहीण 10वीत होती. त्यांचे वडील या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये हवालदार म्हणून काम करत होते त्यावेळेला. तर त्यांनी सांगितलं की मी 9वीत होतो आणि तुम्ही 10वीच्या वर्गात असं म्हटले की 9वीच्या वर्गात सतीश कापडणीस नावाचा विद्यार्थी आहे आणि त्याला उचलून आता आणलं आणि डायरेक्ट 10वीच्या बोर्डाची परीक्षा त्याला द्यायला सांगितली, तर तो अतिशय फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण होईल. तो जर पास झाला नाही तर मी नोकरीचा राजीनामा देईल असं करून मी म्हटलो. ही गोष्ट त्याच्या बहिणीने, डॉक्टरांच्या बहिणीने गरीब फॅमिलीमध्ये सांगितली आणि मग तुझं आडंगळे सर खूप कौतुक करत होते असं सांगितलं. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा आहे.
पाठीवरती थाप मारून फक्त लढ म्हणा. फक्त लढ म्हटल्यावर तुम्ही काहीही करू शकता. खरं म्हणजे विद्यार्थी जो आहे तो अणुबॉम्बसारखी शक्ती आहे, त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि ती शक्ती या देशाच्या कामी आली तर देश अधिक संपन्न होईल. विद्यार्थी मित्र, तुम्ही हा खूप सुरेख असा कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला तुम्ही खूप कौतुक केलेलं आहे. आम्हाला सुद्धा भरभरून आलेलं आहे. आम्ही आज आम्हाला वेगळं वाटतंय, माझ्या सर्व सहकाऱ्यांना वेगळं वाटतंय. मी वावी या शाळेमध्ये मी 2 टर्न केलेले आहेत. पूर्वी मी वावीला होतो 4-5 वर्ष, 93 ते 97, आणि नंतर सुद्धा मी 2010 ते 2021 11 वर्ष वावीला होतो. माझी निम्मी सर्व्हिस वावीला झालेली आहे. संगमनेर या ठिकाणी मी राहतोय सध्या. मी चिंचोली गरो, आपल्याच संस्थेचं चिंचोली गरो शेजारची शाखा आहे, त्या ठिकाणी हेडमास्टर म्हणून काम करतोय. तेथील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने 1.5 कोटी रुपयाची भव्य अशी बिल्डिंग त्या ठिकाणी आम्ही बांधलेली आहे आणि अजून सर्व्हिस बाकी आहे. 2 मुलं आहेत. एक मुलगा MPSCचा स्टडी करतोय, कृषीमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. दुसरा सुद्धा BSc ॲग्री झालेला आहे. सर्व व्यवस्थित आहे. तुम्हा सर्वांना धन्यवाद. तुम्हा सर्वांचा थोडासा जास्त वेळ घेतल्याबद्दल क्षमस्व. थांबतो. धन्यवाद. जय कर्मवीर. ज्या शिक्षकांच्या दिलेल्या ज्ञानरूपी शिदोरीमुळे आपले जीवन सुकर झाले, मी त्यांना अशा वेलजाई सरांना मी विनंती करते की आपण आपले अमूल्य मार्गदर्शन थोडक्यात सांगावे. आलो इथे कशाला माझे मला कळेना, या बेगडी जगाशी हा सुरई जुळेना, असं अनेक ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं. पण या ठिकाणी मात्र ती औपचारिकता आज नाही. इथं गेल्या 2 महिन्यापासून हे सगळे विद्यार्थी जे राबतायत, नियोजन करतायत, या नियोजनाला खऱ्या अर्थाने तोड नाही, माझ्याजवळ शब्द नाहीत. इतकं एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखं, एखाद्या मोठ्या NGO सारखं अत्यंत सुरेख, अत्यंत देखणं, अत्यंत नीटनेटकं अशा प्रकारचं आयोजन या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी केलं. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. या सगळ्यांचं जाहीररित्या मी असं कौतुक करतो. मित्रो, नेहमी सांगत असतो मी, सारेच दीप कसे मंदावले आता ज्योती विजू लागल्या, झड घालून प्राण जेव्हा पतंगाने असे कुठे तेज नाही जावे, बेधडक ज्या मागे असा कुठे नेता नाही. असा नेता नसला, कारण नेत्यांच्या बाबतीत अरिस्टॉटलने म्हटलेलं आहे, पॉलिटिक्स इज अ डर्टी गेम ऑफ स्कॉन्ट्रन्स अँड इट इज लास्ट रिसोर्ट ऑफ स्कॉन्ट्रन्स. स्कॉन्ट्रन्स या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, बदमाश, आणि रिसोर्ट म्हणजे आधार. राजकारण हा शेवटचा आधार आहे अशा लोकांचा की जे कुठंच टिकत नाही, ते राजकारणामध्ये सक्सेस होतात. पण असं असलं तरी सुद्धा आम्हा शिक्षकांना आमच्या या 125 विद्यार्थ्यांनी आदर्शवत मानलं आणि 25 वर्षांनी आमची आठवण ठेवून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं. यथोचित अशा प्रकारचा सन्मान केला. मान सन्मान कुणी कुणाला द्यायला आज तयार नाही मित्र हो. पाहतो, जो येतो तो पाया पडतो, जो येतो तो पाया पडतो. पाया पडायची 2 ठिकाणं आहेत. एक, महाराजांच्या लोक पाया पडतात, बुवा बाबा महाराज, स्वामी, आचार्य अशांच्या पाया पडतात. सत्संगामध्ये हजारोने लाखोने लोक पाया पडतात. कीर्तनकार कीर्तन संपलं की पाय जुळूनच बसतो. लगेच लोक त्याच्या पायावर लोटांगण घालतात. वरून पुन्हा म्हणतात, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये. विचारूच नाही काय त्यांच्या पार्श्वभूमी, इतिहास काय, तो विचारू नये अजिबात. तिथं जे पाया पडणं आहे, हे पाया पडणं पुण्य संचयाचा भाग म्हणून आम्ही करतोय. आमच्या हातून जे काही कळत नकळत पाप घडतंय, त्या पापाचं क्षालन करण्यासाठी आम्ही तिथं पाया पडत असतो. इथं तुम्ही आमच्या पाया पडता, इथं कुठल्या भावना आहेत? इथं फक्त आहे कृतज्ञता, कृतज्ञतेचा एक प्रामाणिक भाव म्हणून फक्त या ठिकाणी तुम्ही पाया पडता. पण मित्र हो, आमच्या पाया पडताना माझी एक अपेक्षा निश्चित आहे. अजून यादव सरांना बोलायचं, ते मानतील तो विषय, की आपण पहिल्यांदा बाहेरच्या कोणाच तरी पाया पडण्यापेक्षा ज्यांनी तुम्हाला आम्हाला या पृथ्वीवर अवतीर्ण केलं, जन्माला घातलं,
लहानाचं मोठं केलं, आपला पिंड पोचला, त्या मायबापांच्या पाया पडणं हे सर्वात श्रेष्ठ आहे. सकळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे, त्या सेवेशी किर शरीर लोण कीजे. 2 विद्यार्थ्यांनी मला फक्त सांगितलं, या ठिकाणी मी ऐकलंय, राहुल आणि एक मला घोटेकर, की आम्ही आईबापांबरोबर राहतो. राहुल बरोबर आहे ना? म्हणजे ते आमच्या बरोबर नाही राहत, आम्ही त्यांच्या बरोबरीने राहतो. ते आम्हाला नाही सांभाळत, ते आम्हाला सांभाळतात, असं त्याचा आशय आहे. बाकीच्यांच्या तोंडून मात्र आई वडिलांच्या बद्दल काहीच आलं नाही. मला एवढे मुलं आहेत, इतकं करतात, हे शिकतात, ते शिकतात, हे सगळं सांगितलं. पण मुलींनी सासू सासऱ्यांच्या बद्दल सांगायला पाहिजे होतं. मी सासू सासऱ्यांना सांभाळते, माझ्यामध्ये आहे, त्यांची मी सेवा करते. आणि मुलांनी मी आईबापांच्याच मध्ये राहतो, मायबापांना सांभाळतो, किंवा मायबाप माझ्या जवळ आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने माझी वाटचाल चालू आहे. एकही विद्यार्थ्यांनी सांगितलं नाही. याची खंत वाटते मित्र हो. आणि म्हणून हा अट्टहास आहे. नेहमी सांगत असतो, माझ्या संदेशातही मी दिलं, स्वतःसाठी जगला तर मेलास आणि इतरांसाठी मेलास तरी जगलास, असं आम्ही जेव्हा म्हणतो. स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून मी काही 2-4 संस्था काढल्या या ठिकाणी, लोकांच्यासाठी काढल्या त्या संस्था, स्वतःसाठी नाही काढल्या. आणि म्हणून दुसऱ्यांसाठी जगण्याचा प्रयत्न करा. निश्चित स्वरूपामध्ये तुमचं ते खरं जगणं आहे, यशस्वी असं जगणं आहे. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, प्राणीही जगतात, जनावरही जगतात. आम्ही स्वतःसाठी जगायचं, त्यात काय अर्थ आहे? एकदा जन्म मिळणार आहे तुम्हाला. पुनर्जन्म आणि पूर्वजन्म यावर अनेकांनी शंका व्यक्त केलेली, किंबहुना नाहीच असं म्हणा. आणि म्हणून जो काही मनुष्य देह, मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे, तो सत्कारी लावा. मायबापासह इतरांच्यासाठी काही करता आलं तर करा. कारण आत्ता तुम्ही 40च्या पुढं आहात, आम्ही 60, 65, 70च्या पुढे गेलेलो आहोत. आज ना उद्या तुम्हाला मेसेज येईल, भावपूर्ण श्रद्धांजली. या स्टेजला आम्ही सगळे पोहोचलो आहोत, विद्यार्थी सोडून आम्ही शिक्षक मंडळी सगळी, शिक्षक आणि शिक्षकेतर या अवस्थेला आता पोहोचलेलो आहोत श्रद्धांजलीच्या. आणि अशा वेळेला तुम्ही आमची आठवण काढली, एवढा मोठा खर्च केला. आणि मला विद्यार्थी मित्रांनो सांगितलं पाहिजे, शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद जेव्हा म्हणाले, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, ज्या विवेकानंदांना त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये प्रवेश मिळत नव्हता, त्याच धर्म परिषदेमध्ये हजारो लोक श्रोते उभे राहिले. 5 मिनिटं टाळायचा प्रचंड कडकडाट झाला. मला सांगा मित्रांनो, त्यावेळेस सर्वाधिक आनंद कुणाला झाला असेल? निश्चित स्वरूपामध्ये रामकृष्ण परमहंसांना झाला असेल, विवेकानंदांच्या गुरुला झाला असणार. आज हा तुमचं यश पाहून आम्हाला तोच आनंद होतो आहे. या ठिकाणी या मैदानात गाड्या लावायला जागा नाही, बाहेर सुद्धा गाड्या आहेत. याचंच तुमचं यश निश्चित आहे, हेच तुमचं यश आहे. आज अनेक विद्यार्थी, थोडेफार अपवाद सोडा, सर्वांच्याच नशिबात ते हसतच असं नाही. त्याला आमच्या बापू कांदळकरने प्रामाणिकपणे सांगितलं, मी लक्ष दिलं नाही म्हणून मला जंगलात फिरावं लागतं, मेंढ्यांच्या मागे, शेळ्यांच्या मागे. प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केलं. मग सगळ्यांच्या वाट्याला हे यश येतच असं नाही, पण ज्यांच्या कोणाच्या वाट्याला आलंय त्यांनी त्या संधीचं सोनं केलं मित्र हो. आणि एवढा मोठा आज परिसर सुद्धा गाड्यांना पुरत नाही. राजेशाही अशा प्रकारचा हा सोहळा आहे, फार मोठा हा सोहळा या ठिकाणी झाला. 2-2 मंडप, त्या ठिकाणी शामियाना आहे, उन्हाचे दिवस आहे, बसवलं नसतं या ठिकाणी आपल्याला. पण एवढं मोठं तुम्ही केलं, प्रचंड खर्च आहे हो. मी अगोदर जे म्हटलं होतो की अनेक कार्यक्रम झाले आतापर्यंत. काही कार्यक्रम 5 स्टार हॉटेलमध्ये होतात, काही कार्यक्रम मंगल कार्यालयात होतात, काही कार्यक्रम तर महाबळेश्वरला झाल्याचं समजलं मला. शिक्षकांचा तपास नाही, शिक्षकांना बोलावण्याचं सौजन्य त्यांच्याजवळ नाही. महाबळेश्वरला, अरे महाबळेश्वरला गेलं म्हटल्यानंतर तो कार्यक्रम कसा झाला असणार सांगायची काय आवश्यकता नाही. पिकनिक स्पॉट आहे हो, टुरिस्ट सेंटर आहे, त्या ठिकाणी कार्यक्रम एका बॅचचा झाला. परंतु तुम्ही आपल्या मातृसंस्थेमध्ये, आपल्या हायस्कूलमध्ये ज्या वस्तूनं तुम्हाला घडवलंय, 7-10 वर्ष तुमच्यावर संस्कार केले, त्या इथं सोय नसताना, म्हणजे हॉल वगैरे नाही तरीही आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी हेच ठिकाण निवडलं. मनापासून तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. जे जे माझ्याकडे सल्ल्यासाठी येतात त्या सगळ्यांना मी सांगतो, हायस्कूलमध्ये घ्या कार्यक्रम,
एखाद्या हॉलमध्ये घ्या, हायस्कूलच्या एखाद्या वर्गामध्ये कार्यक्रम घ्या, बाहेर कार्यक्रम शक्यतो नकोय. इथं काय होतं, ऋणानुबंध आहे. इथं नाळ जोडलेली आहे या भूमीशी, या वास्तूशी तुमची आमची सर्वांची नाळ जोडलेली आहे. आणि म्हणून काहीतरी करावंसं वाटतं की ते सुरेख अशा प्रकारचा हा स्टेज आणि स्टेजवरचं आच्छादन या मुलांनी निर्माण केलं. या ठिकाणी ही उपरती सहजासहजी कुणाला होत नाही. त्याच्यासाठी तो पिंड आणि तो DNA तसा असावा लागतो. म्हणून त्याच्या डोक्यातून ही कल्पना निघाली की स्टेजवर आपण आच्छादन दिलं पाहिजे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जाहीररित्या त्यांचं मी कौतुक करतो या ठिकाणी. बरं, ते स्टेजही मी किती वेळा आतापर्यंत 4 वेळा म्हटलो बरं का. त्याचा जाहीर सत्कार करा ज्याने कोणी बनवला, आमचा तो कोटेवाडीचा विद्यार्थी. त्याचं नियोजन आहे. पण कार्यक्रम विस्कळीत झाल्यानंतर नको, लवकर घ्या तो कार्यक्रम. अतिशय सुंदर अशा प्रकारचं देखणं हे स्टेज आणि स्टेजवरचं आच्छादन बनवलेलं आहे. म्हणून या विद्यार्थ्यांना सुनील यादव कृपया पुढे येईल मला. मी पगार आरडी सर, पवार सर आणि वेलजाई सर यांना विनंती करतो की सुनील यादव याचा विशेष सत्कार करावा. या ठिकाणी स्टेजचं भूमिपूजन ज्या दिवशी हा सुनील यादव आम्हाला भेटला आणि त्यांनी सांगितलं हे स्टेज, तरीही अत्यंत सुरेख, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं हे स्टेज आच्छादन त्यांनी बनवलेलं आहे. याबद्दल गिराचं असंही उपयोजन झालं पाहिजे. धन्यवाद. तसंच वाजे सर, पगार TN सर, सालके सर आणि आपले फडणीस सर असतील, टोपले सर असतील, कधीच भेटले नाही इथून गेल्यापासून रिटायरमेंट नंतर. आज त्यांच्याही गाठीभेटी झाल्या आणि म्हणून आम्हीही एक प्रकारचं गेट टुगेदर आम्हा शिक्षकांचं तुम्ही घडून आणलं. तुम्ही याला कारणीभूत आहात. म्हणून तुम्हाला पुनश्च एक वार मनापासून धन्यवाद देतो आणि सांगतो, खऱ्या अर्थाने या ठिकाणी बोलायला भरपूर वेळ मिळायला पाहिजे होता, पण मिळू शकत